कितीतरी वेळा काय होते, पपईच खाऊ वाटत नाही. तर पपईला कट करा, त्याच्यावरची साल काढा, कढईमध्ये थोडीशी तूप घाला आणि वेलची सुद्धा घाला आणि पपईला या पद्धतीने ट्राय करून पहा. तुम्ही सर्वांनी सगळ्या प्रकारचे हलवे खाल्ले असतील, जसे की गाजर हलवा, बीटचा हलवा. तुम्ही कधी पिकलेल्या पपईचा हलवा खाल्ला? हा का नाही कमेंट करून नक्की सांगा मला. एकदा जर तुम्ही या रेसिपीला ट्राय केले, उपवासात किंवा कधीही बनवले, तर तुम्ही सारखे सारखे बनवाल. या अगोदर मी गाजरचा हलवा व बीटचा हलवा बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. एकदम सोपा हलवा आहे, फक्त 4 चमचे तुपापासून तयार होतो. छान इतका की जो कोणी खाईल तुम्हाला याची रेसिपी नक्की विचारणार. तर चला रेसिपी सुरू करूया. सगळ्यात अगोदर ट्रिक्स दिल्या आहेत, त्यांना तुम्ही फॉलो करा. तर इथे मी एक पपई घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तर चला हलवा बनवाय घेऊया आपण. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात मी 4 चमचे तूप घातलेले आहे. तूप ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकताय. तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये ॲड करायचे जे आपण छोटे छोटे तुकडे केले आहेत ना पपईचे, ते आपण त्यात घालून घेऊया आणि याप्रमाणे आपण हलवूया. तुम्ही विलायची पावडर जर पहिली तुपात घालून मग त्यात पपई ॲड केली तरी चालेल, त्यामुळे याचा स्वाद खूप छान लागतो. मी जेव्हा हा हलवा केला त्यावेळी सगळीजण खूप आवडीने खात होती, पण त्यांना समजलेच नाही की हा हलवा कशाचा आहे. तुम्ही ही रेसिपी बनवून तर पहा, पपईचा स्वाद लागणारच नाही. का तर जी आपल्या घरातली जी लोक आहेत ना, ती जर पपई खात नसतील तर त्यांना ओळखणारच नाही आणि आवडीने खातील. आणि हो, एक टिप सांगते मी तुम्हाला, पपईचा हलवा शिजवताना अजिबात कंटाळा करायचा नाही. त्याला व्यवस्थित हलवा, त्यात जे पाणी आहे त्यात ते आटेल. जसजसे तुम्ही हे हलवत राहाल त्याचे जे पीसेस आहेत ते आपले आप छोटे होतात. तुम्ही बघताय ना मी याला कसे हलवते. पपई आपल्या आपणच बारीक होत चालले. जर आपण खिसून जर हा हलवा केला तर चांगला लागणार नाही, किंवा मिक्सरला जरी बारीक केला तरीही हा हलवा चांगला लागणार नाही. असे छोटे छोटे पीसेस करूनच हलवा चांगला लागतो. जसजसे हलवत राहाल ना तसतसे हे बारीक होईल. या कंडिशन मध्ये येईल तेव्हा त्यात घालायचे आपण अर्धी वाटी दूध. कोणतेही दूध, 1 लिटर 2 लिटर जी आपल्या घरात असते ना त्याच्यावर जी शाई येते तीही आपण त्यात घालायची आहे. आपण या हलव्यामध्ये मिल्क पावडरचा अजिबात वापर करणार नाही, त्यासाठी मी यात घालणार आहे दुधावरची साई. त्यामुळे खूपच स्वाद लागतो या पपईच्या हलव्याला. अर्धी वाटी मी इथे दुधावरची साई घातलेली आहे, तीही मी त्यात हलवून घेते. तर पहा, कलर पण याचा चेंज झालेला आहे. आता यामध्ये चांगले शिजवायचे, बिना मेहनतीत कमी तुपात. एकदम अमेझिंग लागते. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल यामध्ये थोडे थोडे पीसेस राहिले आहेत, त्यांना याप्रमाणे बारीक करा. मग हा हलवा असा लागणार गाजराच्या हलव्यापेक्षा कितीतरी पटीने छान. हल्लीची लहान मुलं पपई तर खाणारच नाहीत, पण त्यांना या पद्धतीने तुम्ही जर हलवा करून दिला तर ते खाणारच. त्यांना वाटणार पण नाही की हा हलवा पपईचा आहे. तर पहा, यातलं पाणी आटलेलं आहे. आपण यात 1 वाटी साखर घालायची. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकताय, कमी किंवा जास्त करू शकताय. जर तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही साखर कमी पण करू शकता. आता साखर घातली की लगेच याला पाणी सुट. जोपर्यंत शिजवायचं तोपर्यंत हे पाणी आटत नाही. तसं तर यामध्ये खावा घालायची गरज नाही. कोणाला जर यामध्ये खावा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल, पण माझं तर म्हणणं आहे तर तुम्ही घालाच. खूपच छान लागतो, याच्यामुळे स्वाद भरपूर लागतो. तर पहा, आपला हलवा झालेला आहे, एकदम परफेक्ट बनलेला आहे. आणि थोडे ड्रायफ्रूट घालून आपण हे हलवून घेऊया. पहा किती छान झालेला आहे. मी ते काजू बदाम थोडे बारीक बारीक कट करून यात ॲड करायला लागली आहे. किती मस्त दिसत आहे पहा. आता आपण हे सर्व करून घेऊया. हा हलवा एकदम परफेक्ट बनलेला आहे. गाजर हलवा तुम्ही खाल्लाच असाल, बीटचा पण तुम्ही हलवा खाल्ला असाल. तुम्ही पपईचा हलवा खाल्ला की नाही कमेंट करून नक्की सांगा मला. माझ्या घरामध्ये हा हलवा खूप आवडला सर्वांना. तुम्हाला आवडला की नाही हेही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला हलवा तयार झालेला आहे. एकदम मस्त डेकोरेट केलेला आहे. पहा, मी ते काजू बदाम असं पिस्ता घालून सगळीकडनं डेकोरेट केलेला आहे.